हो कोणती ते पाहतो हा बाणाचं अनुसंधान दे अर्जुनाचं बाणाचं अनुसंधान दे अर्जुनाचं बल त्या विरोधीचं बल त्या भिवजीचं मला तेव्हा म्हणलं नागपूर्ण कुठं सहदेवाचं आणि ते सत्य बोलला राजा धर्माचे दाजी भाऊ महाराज बोला असे जागरण कुठं केलं असे जागरण बोलण्याचे कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी देवाचे ठिकाणात बोलले तेव्हा म्हणलं या ठिकाणी माझे जागरण बोलले देवा देवाचे ठाणके होय त्या ठिकाणी तुमचे जागरण हा आज पुण्या ठिकाणी आज म्हणले देवा म्हणले सांगू माझ्या भोळ्या भक्ताच्या घरी राजा भोळा भक्ताचा रंगमाला मध्ये देवा का म्हणजे या ठिकाणी बोळ्या बघताना भोळ्या भक्तांनी असा नव्हतं बोलला राजा म्हणला कसं नवस बोललो 12 वर्ष होऊन गेले देवा पण नव्हतं काही घडला नाही आता घडलाय का 12 वर्ष होऊन गेले देवा म्हणलं देवा तुझ्या नामाचा जागर घाली देवा तुझ्या नामाचा गोंधळ घाली म्हणलं म्हणून असा नव्हतं बोलला म्हणलं देवा जागरण घालून म्हणून जागरण गोंधळाचा कार्यक्रम करीन देवा या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असा नव्हतं बोलला चार तुमच्यासारखे वागे आपल्या घराला बोलवावे आमच्यासारख्या वाघी घरला बोलवावं तुमच्यासारखे मोठे धाटे वागे आपल्या घराला बोलवावं पातळ काही मोठे धाटे राहावं होय आपल्या घराला बोलवावं देवाच्या देवघरामध्ये गळ्याची गार खंडावं तुमच्यासारख्या मोठ्या धाट्याला मध्ये नेऊन पुरावं म्हणून घर मालकाने नव्हतं बोलला चांगलं वाघ्याच्या मुळावर निघाले वाघ्याच्या मुळावर निघाले जागरण मला काही माहिती नाही देवा त्या पोळत्यात म्हणून रात्रच्या वांद्यामध्ये तुम्हाला जाऊदिनी वाटू लागते बाई तरी बी टाइम आलीच तशी जायचे टाइम आली जिथं जायचं तिथं जाणार वळणाचं पाणी वळणाला जाणार कालव्याचं पाणी वड्याला जाणार वड्याचं पाणी नदीला जाणार नदीचं पाणी समुद्राला जाणार समुद्र मोठा सागर बाई म्हणून तिथं जायचं तिथे गेलो हा आणि दाजीजी देवा झालं ना जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला झालं पण गाणं म्हणा म्हणून कधी हा कधी गाणं म्हणावं म्हणा असं का आता तर मांसाहारी टाकल्यात असं आता म्हातारी उठल्यात बघा कस कसं होते आणि काय सांगू बाई देवा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरुवात झाला म्हणजे झाला देवदेवत बोलिले आपल्या घरी देवा म्हणलं देवा अंबिका मातेला आपल्या घरी जागरणाला बोलिलं देवा आपल्या खंडेराला आपल्या जागरणाला घराला बोलिलं देवदेवता येऊन बसले बसल्यात का लांब बसल्यात नाही देवा आडवे झालेले नवसाचे बाई आडवे झालेले नवसाचे मटे अपुरुषेचे पंजाबला भोपळा बाई जसा तसं माझ्या पोटचा गोळा वाढत तैसा देवा चांगला पोटचा गोळ आहे मग जागरण कार्यक्रम जाऊन झोपावं कसं राहिला ते दैवत नारी बुद्धी का करेल बिचारी ते माझ्या काना पदर येऊ देणार नाही कानाला बिडी आहे म्हणे त्याच्या कानाला बिडी आहे म्हणून त्याच्या कानापतो ह्यावर जाणार नाही ज्यांनी ज्यांनी या देवाची कथा केली त्यांची सद्बुद्धी झाली भाई देवा आजच्या काळामध्ये देवाची ज्यांना कथा ऐकली त्याच्या मागे शनी लागली आणि जन जाऊन झोपलं त्याचा असा उद्योग काय देवा जगा त्याचा लागे बाई जाऊन झोपलं त्याचा उद्योग जन जन बसून ऐकलं माझ्या देवाचं हे का झालेला
चक्कर आहे पायात. अशी वाघ्याला होतो बघत नसलेली. देवा हा, असली भागी लावाव तर हे चक्कर आहे का? जन जन जाऊन झोपलं माझ्या जागरण कोणाला रोजी जन जन जाऊन झोपलं त्याचा जन्म देवा हा. बेनकुळीला जाई चांगला आशीर्वाद आहे. झोपणाऱ्याचा जन्म बेडकुळीला आहे. त्याचा जन्म जाऊन बेनकुळीला जाईल म्हणलं जेने जेने देवा म्हणलं ऐकीत बसतील बाई त्याने आणि पुढच्या पिढीमध्ये ह्या कृपात येतील देवा पत्ता येणं, हा? पत्ता येणं. असं हा. का बरं येणार माहिती मामा येणार. जमणार नाही हा? का बरं जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठरला तेव्हा म्हणलं देवा बसता गत झाले अंबिका माता येऊन बसता गत झाली कामातला बोलून आणा इकडं. कशाला उद्या सडा सारवण करायला होतं. तिला बोलू गुरुजीच्या घरी कोणी येऊन हा मास्तरला होय ना होय त्या आंबाबाईला होत. आता ते तर करण्याची पाहिजे आहे तिने करायला म्हणलं तुम्ही पोळी पोळी करायला म्हणलं महाराज नाही तर तुमच्या नाही त्याची गाडी कर होईना होय की झाले म्हणजे देवा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरुवात झाला शिवहामलारी कोटी कोटी लावा कचरा पहिला लहो मला जायत पहिला लावा कचरा पहिला लहो मला जायत पहिला मी उठल्या बरोबर नवरा नवरी गेले पण देवा असं का चांगले असलं तर राहतात. बाई इकडे गेली नवरदेव तिकडे गेला काहीतरी बसले परदेशी देवा तिकडं नवरी इकडं. हा. तुम्ही मध्ये. आणि कारवाई सांगते तुम्हाला एक कारवाई सांगते तुम्हाला
शेरभर तांदूळ देऊन